बातमीपत्राच्या सुरुवातीलाच तूर खरेदीविषयीचं वृत्त आपण पाहणार आहोत। नाफेड तूर खरेदी केंद्र आणि जालना बाजार समिती मिळून जालन्यात तब्बल 4 लाख क्विंटल तुरीची आवक झाली। गेल्या वर्षीच्या तुलनेत ही आवक यंदा तिपटीने वाढण्याचा अंदाज अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जातोय। बाजार समितीत असलेल्या नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावरील शेतकऱ्यांच्या रांगा अजूनही हटायला तयार नाही। मार्च महिन्याअखेर नाफेडकडे 75,000 क्विंटल तुरीची आवक झाली। गेल्या वर्षी तुरीला 13,000चा भाव मिळाल्याने यंदा तुरीची लागवड मोठ्या प्रमाणात झाली। मात्र उत्पादन वाढीमुळे तुरीचे भाव कोसळले, त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरता नाफेडकडून 5,050 रुपयांच्या हमी भावानं तूर खरेदी करण्यात येते। गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी प्रामुख्याने भातशेती करतात। मात्र या शेतीत होत असलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर या दुर्गम भागातील शेतकरी आता आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करू लागलाय। कोयलारी गावातल्या एका प्रगतिशील शेतकऱ्यानं पारंपरिक पिकाऐवजी केळीची बाग फुलवली असून त्यातून लाखोंचं उत्पन्न घेण्याची कमाई साधली आहे। गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातल्या कोयलारी या गावात राहणाऱ्या रूपचंद पुस्तोडे यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत एका एकरावर केळीची बाग फुलवली आहे। खरं तर विदर्भातील या भागात प्रामुख्याने धान शेती होते, मात्र पुस्तोडे यांनी केळीची निवड केली। त्यांच्याकडे 5.5 एकर शेती असून 2015 मध्ये त्यांनी एका एकर क्षेत्रावर केळीची लागवड करण्याचा निर्णय घेतला। त्यासाठी त्यांनी जैन कंपनीचं G9 या केळीच्या जातीची निवड केली। त्यांनी 1 एकरात साधारणपणे 1500 केळीच्या रोपांची लागवड केली। या केळीच्या बागेला ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पासून त्यातून 6 लाख उत्पन्न मिळालं। लागवडीचा खर्च वजा जाता त्यांना 4 लाखाचं निव्वळ उत्पन्न मिळालं। केळीची एकदा लागवड केल्यानंतर त्या झाडाला 3 वेळा फळे घेता येतात। या हंगामातही त्यांची केळीची बाग बहरली असून यापासून त्यांना 35 टन उत्पन्न अपेक्षित आहे। औषधी फवारणी करतो, 8 दिवस आपण खत देतून ड्रिपद्वारे 1261 आणि पोटॅश आणि युरिया आणि प्लांटो आणि या वर्षी उत्पादन आपले जसं खोडव्यामध्ये जवळजवळ तरी आपल्याला 3.5 लाखाचे उत्पादन दुसऱ्या खोडव्यामध्ये येतील अशी अपेक्षा आहे। 5.5 एकरामध्ये 1 एकराला ऊस आहे, अर्ध्या एकराला भात शेती आहे, 3 एकराला आपला 2.5 एकरामध्ये केळी आहे नवीन लागवड आणि 1 एकरामध्ये खोडवा आहे। गेल्या वर्षी ह्या खोडव्याचे जे आता आपण उभा आहोत 6 लाखाचे उत्पन्न झालेलं आहे आणि ह्या वर्षी पण मला उत्पन्नाची अपेक्षा आहे का 3.5 लाख रुपये होण्याची। येत्या 10 ते 15 दिवसात केळीचा तोडा होणार असून छत्तीसगड राज्यातील भिलाई परिसरात 15 ते 16 रुपये किलो प्रमाणे केळीची विक्री करतात। केळीची बाजारपेठ जवळच असल्यामुळे वाहतुकीवर होणाऱ्या खर्चात बचत होते। एकंदरीतच गेल्या 2 वर्षात केळीच्या लागवडीतून होणारा लाखोंचा नफा पाहता त्यांनी उरलेल्या शेतात केळीची लागवड करण्याचा निर्णय घेतलाय। आज कोयलारी सारख्या दुर्गम भागातील शेतकऱ्यांनी केवळ आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर ही किमया साधली असून अन्य शेतकऱ्यांनी अशा प्रकारे करण्याची आज आवश्यकता निर्माण झाली आहे। माधव चंदनकर, झी मीडिया, गोंदिया। भात, आंबा, काजू, फणस आणि मासे ही खरं तर कोकणची ओळख। मात्र इथला शेतकरी वेगवेगळ्या शेतीपूरक व्यवसायाकडे वळू लागलाय। कोकणात आता कुक्कुट पालन व्यवसाय रुजतोय। सध्या बाजारात कडकनाथ जातीच्या कोंबड्यांना मोठी मागणी आहे। इथला शेतकरी या कोंबड्यांचं पालन करून आर्थिक नफा कमवू लागलाय। आंबा आणि काजूसाठी प्रसिद्ध असलेल्या कोकणात सध्या कुक्कुट पालनाकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढू लागलाय। अलीकडच्या काळात अनेक ठिकाणी छोटेखानी कुक्कुटपालन उद्योगही सुरू झालेत। विशेषतः या व्यवसायात महिला वर्गांची संख्या अधिक आहे। कोकणातील कावेरे, गावठी अशा कोंबड्यांबरोबरच या व्यवसायाला खऱ्या अर्थानं उभारी दिली ती कडकनाथ जातीच्या कोंबडीनं। खेडच्या वेरळ गावात कडलक कुटुंबियांनी कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला असून त्यांनी कडकनाथ जातीच्या कोंबडीची निवड केली आहे। या कोंबडीच्या संगोपनासाठी कमी खर्च येतो आणि त्यातून उत्पन्नही अधिक मिळतं। त्यामुळे कडकनाथ कोंबड्यांच्या पालनाकडे शेतकऱ्यांचा अधिक कल पाहायला मिळतोय। टोटल 1000 पिल्ले कडकनाथ म्हणून ठेवलेली आहे आणि ती आता 2 महिन्यानंतर मोठी झालेली आहेत। आता ती विक्री चालू केलेली आहे। आता कमीत कमी मी 800 ते 900 रुपये नगाप्रमाणे ह्या विक्रीसाठी चालू केलेले आहे। त्यासाठी माझ्याकडे आता कमीत कमी 2 महिन्याच्या याच्यामधून खर्चामधून मला कमीत कमी 2 ते 2.5 लाख रुपये उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे। अरुण कडलग यांना या कामात त्यांच्या पत्नीची मदत होते। कोकणात फारसा न रुजलेला कुक्कुटपालन व्यवसाय आता हळूहळू कोकणात रुजतोय। दाणे, पाणी सर्व काय पाहिजे तेवढं टाकते। कडकनाथ ही कोंबडीची जात मध्य प्रदेशमधील झांबुआ धार या जिल्ह्यातील आहे।
तसंच राजस्थानच्या बांसवारा डोंगरपूर आणि उदयपूर या आदिवासी भागातही कडकनाथ कोंबडी प्रामुख्याने आढळते. या कोंबडीला सध्या चीनच्या बाजारात चांगली मागणी आहे. ऑनलाईन बुकिंग देखील मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे कुक्कुटपालन करणाऱ्यांना चांगला नफा मिळतो. कडकनाथ कोंबडीच्या ब्रँडिंगसाठी रत्नागिरी पशु विभागानं पुढाकार घेतला. कडकनाथची ही प्युअर ब्रीडचे कडकनाथ आहेत. ते छत्तीसगडवरून त्यांनी ही पिल्लं इथे आणली आणि गेल्या 2-3 महिन्यात त्यांनी चांगल्या प्रकारे त्यांनी मोठं केले आहे, त्याचं संगोपन केलं आहे. आणि आता विशेष म्हणजे त्याच्यातून उबवणुकीची कडकनाथची अंडी आमच्या तालुक्यामध्ये ते आता सप्लाय करतात. ते इथल्या शेतकऱ्यांनाही त्यांच्या ह्या पोल्ट्री फार्मचा चांगला उपयोग होतोय आणि ती चांगल्या प्रकारे त्यांनी त्याचं विक्री होते. त्याच्यातून जवळजवळ त्यांना ह्या गेल्या 2-3 महिन्यामध्ये चांगला फायदा मिळतोय. कोकणात भात शेतीनंतर शेतकऱ्यांना फारसं काम उरत नाही. त्यामुळे इथले शेतकरी कुक्कुटपालनासारख्या शेतीपूरक व्यवसायाची निवड करून उत्पन्न मिळवू शकतात. विशेष म्हणजे पशुसंवर्धन विभागानं त्यासाठी पुढाकार घेतला असून आगामी काळात कुक्कुटपालनाला चालना मिळणार आहे. प्रणव पोळेकर, झी मीडिया, खेड, रत्नागिरी. औषधी वनस्पतींचं क्षेत्र वाढवण्याकरता केंद्र आणि राज्य सरकारकडून विशेष प्रयत्न केले जातात. विशेषतः शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्याकरता अकोल्याच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात औषधी आणि सुगंधी वनस्पती या विषयांवर 1 दिवसाच्या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. अकोला, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यातल्या 100हून अधिक वनौषधी उत्पादक शेतकऱ्यांनी या कार्यशाळेमध्ये सहभाग घेतला. अकोल्याच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात नुकतंच औषधी आणि सुगंधी वनस्पती या विषयावर 1 दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. केंद्र सरकारच्या 365 दिवस औषधी वनस्पती प्रचार आणि प्रसार या कार्यक्रमाअंतर्गत ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सफेद मुसळी, अश्वगंधा, कोरफड, पिंपरी, सर्पगंधा आदीसह विविध औषधी तसंच सुगंधी औषधी लागवड आणि प्रक्रिया याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं. यासोबतच नवीन तंत्रज्ञान आणि या क्षेत्रातील नवीन संधीबद्दलही शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. औषधी व वनस्पतीची कार्यशाळा आपल्या विदर्भ विभागासाठी नागार्जुन वनौषधी उद्यान व महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आजच्या दिवशी आपण आयोजित केलेली आहे. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचं नागार्जुन वनौषधी उद्यान आणि पुण्याच्या महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळानं संयुक्तपणे या कार्यशाळेचं आयोजन केलं होतं. या कार्यशाळेत विद्यापीठाचे वनौषधी शास्त्रज्ञ, राज्यातील वनौषधी तज्ज्ञ आणि वनौषधी उद्योजकांनी हजेरी लावली. तसंच अकोला, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यातील 100हून अधिक वनौषधी उत्पादक शेतकऱ्यांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला होता. जयेश जगड, झी मीडिया, अकोला. शेतकरी बंधूंनो, एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर आणखी काही महत्त्वाच्या बातम्या लगेचच परत. पारंपरिक पिकासोबतच आता शेतकरी फळं आणि पालेभाज्यांची लागवड करू लागलेत. त्यासाठी जास्त कालावधीची गरज नसते, त्यामुळे कमी कालावधीत शेतकऱ्यांच्या हाती पैसा पडतो. सांगली जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्यानं हंगामाचा अंदाज घेऊन विदेशी काकडीची शेती यशस्वी केली. या काकडीतून त्यांना जवळपास 5 लाखांचं उत्पन्न अपेक्षित आहे. सांगली जिल्ह्यातील मालगावचे रहिवासी असलेल्या शिलेंद्र गाताडे यांनी 20 गुंठ जागेत पॉली हाऊस उभारलं. पारंपरिक पद्धतीनं शेती करण्याऐवजी त्यांनी पॉली हाऊसचा मार्ग निवडला असून यामध्ये त्यांनी विविध भाजीपाल्यांच्या लागवडीवर भर दिलाय. सध्या त्यांनी पॉली हाऊसमध्ये विदेशी काकडीची लागवड केली असून 20 गुंठ्यात त्यांनी काकडीची 7000 रोपं लावली आहेत. त्यासाठी त्यांनी शेतात 4 फुटावर बेड तयार करून ड्रिपच्या माध्यमातून पाणी व्यवस्थापन केलं. काकडीच्या 2 रोपात 60 सेंटीमीटर इतकं अंतर ठेवलं आहे. गाताडे हे सेंद्रिय खताचा वापर करत असल्यामुळे काकडीवर किडीचा प्रादुर्भाव झालेला नाही. ही काकडीचं उत्पादन घेत असताना बाहेरच्या पिकापेक्षा पॉलिहाऊसमध्ये जे पीक घेतलं जातं ह्याच्यामुळे किडीचा प्रादुर्भाव थोडा कमी असतो. पण त्याचाही औषधाचा खर्च न करता आम्ही सेंद्रिय पद्धतीने शेती पिकवण्याचा निर्णय करून सेंद्रिय पद्धतीने पिकवत असताना त्याच्यामध्ये शेण स्लरी, दशपर्णी अर्क, गांडूळ खत याचा वापर करून आम्ही ही काकडी पिकवण्याचा निर्णय घेतला. आणि त्याच्यापासून दर रविवारी शेण स्लरी आणि गुरुवारी दशपर्णी अर्कचा फवारा असा आठवड्यातून 1 वेळ फवारणी आणि 1 वेळ ड्रेंचिंग, आळवणी अशा पद्धतीने याची खत व्यवस्थापन आणि कीड नियंत्रण केलं. गाताडे यांनी पुण्यातील व्यापाऱ्यांशी संपर्क करून काकडीचा दर निश्चित केला असून त्यांना प्रति किलो 25 रुपये इतका दर मिळालाय. लागवडीनंतर 25 दिवसात पहिल्या तोड्यात त्यांना 30 किलो काकडीचे उत्पादन झालं. त्यानंतर त्यांनी 1 दिवस आड असा तोडा सुरू केला. त्यात त्यांना 130 किलो काकडीचं उत्पादन मिळालं. काढणी सुरू झाल्यापासून आजपर्यंत गाताडे यांना 2.5 टन काकडीचं उत्पादन मिळालंय. आगामी 3 महिन्यात एकूण 24 टन उत्पादन अपेक्षित असून त्यापासून 6.25 लाख रुपये उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. या काकडीच्या लागवडीसाठी त्यांना 1,30,000 इतका खर्च आला आहे.
हा खर्च वजा जाता 4,90,000 रुपये निव्वळ नफा मिळणार आहे. पाणी रोज सकाळी 10 मिनिटं आणि संध्याकाळी 5 मिनिटं असं पाणी व्यवस्थापनाचं नियोजन केलं. पूर्ण नियोजन करून आत्तापर्यंत 2.5 ते 3 टन माल आत्ता निघालेला आहे. इथून पुढच्या 3 महिन्यामध्ये सर्वसाधारणपणे या 7,000 रोपापासून 24 टन उत्पन्न अपेक्षित आहे. सरासरी याचा मार्केटचा रेट 25 रुपये फिक्स रेट करून पुणे येथील प्रसिद्ध व्यापाऱ्याचे कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी फिक्स रेट करून त्यांना 4 महिन्यासाठी हा व्यवहार संपादित केला आहे. गाताडे यांची 3 एकर शेती असून त्यांनी आपल्या शेतातील 20 गुंठ्यांवर हे पॉली हाऊस उभारलंय. तसंच उरलेल्या क्षेत्रावर त्यांनी केळी आणि शाळूची लागवड केली आहे. गाताडे यांनी पॉली हाऊसची उभारणी केल्यानंतर सुरुवातीला त्यांनी रंगीत ढोबळी मिरचीची लागवड केली. 9 ते 10 महिन्याच्या कालावधीत त्यांना ढोबळी मिरचीतून 1 लाख रुपयाचं निव्वळ उत्पन्न मिळालं. ढोबळी मिरची नंतर गाताडे यांनी विदेशी फ्लॉवरची लागवड केली. अवघ्या 4.5 महिन्यात उत्पादन खर्च वजा जाता त्यांना 1.5 लाख रुपये मिळाले. भाजीपाला पिकच करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला रंगीत ढोबळी मिरची लावण केल्यानंतर त्याचा टर्म पूर्ण 9 ते 10 महिन्याचा असल्यामुळे 9 ते 10 महिन्याचा त्या पिकाचा कालावधी आहे. त्याच्यामध्ये 10 महिन्याच्या मध्ये त्याचं पूर्ण उत्पन्न घेऊन 1 लाख रुपये 20 गुंठ्यामध्ये 1 लाख रुपये खर्च वजाता शिल्लक राहिले. गेल्या 10 वर्षापासून गाताडे हे पारंपरिक पद्धतीनं शेती करत होते. मात्र त्यांना त्यातून फारसं काही लागलं नाही. मात्र पॉली हाऊसच्या माध्यमातून शेती सुरू केल्यामुळे त्यांची तोट्यातील शेती फायदेशीर झाली आहे. पॉली हाऊसमध्ये शेती करताना त्यांनी सेंद्रिय खताचा वापर केला. त्यामुळे पिकाची गुणवत्ता वाढली तसंच उत्पादनातही वाढ झाली. गाताडे यांनी पीक, पाणी, खत आणि मार्केटिंग या सर्वच आघाड्यांचं नियोजन करून शेतीला नवी दिशा दिली आहे. त्यांचा आदर्श इतर शेतकऱ्यांनी घेण्याची आवश्यकता आहे. रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली. छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर आपण ऊस लागवडी बाबतीत बोलूयात. तज्ज्ञ असतील आपल्याबरोबर. ब्रेक नंतर. शेतकरी बंधूंनो, आज आपण ऊसावर पडणाऱ्या किडीविषयी तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेणार आहोत. आपल्याबरोबर तज्ज्ञ असतील. साधारणतः जानेवारी महिन्यात शेतकरी ऊसाची लागवड करतात. त्यावर ठराविक अंतरानं किडीचा प्रादुर्भाव जाणवतो. तो रोखण्याकरता उपाययोजना करणं महत्त्वाचं आणि आवश्यक आहे. याच विषयावरती मार्गदर्शन करण्याकरता आपल्याबरोबर आहेत अकोला इथल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कीटकशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर गजानन लांडे. डॉक्टर लांडे, पीक पाणीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. डॉक्टर लांडे, सध्याच्या परिस्थितीत ऊसावर कोणत्या प्रकारच्या किडीचा प्रादुर्भाव पाहायला मिळतोय? सध्याच्या परिस्थितीमध्ये ऊस पिकावरील 2 किडीचा प्रामुख्याने प्रादुर्भाव दिसून येतात. ते म्हणजे एक खोडकीड आणि दुसरी आहे हुमणी अळी. ह्या 2 किडी संदर्भात सांगायचं झाल्यास, ही खोडकीड जानेवारीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी ऊस पीक हे शेतामध्ये लावलेले असेल तर 1 महिन्यानंतर आपल्याला या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. आणि दुसरी हुमणी अळी ही जमिनीमध्ये असते, ती मूळ खाते. त्याच्यामुळे ज्या जमिनीमध्ये या किडींचा प्रादुर्भाव असेल तर ते नक्कीच ऊसाच्या मुळांना नुकसान पोचवते. अशा प्रकारे या 2 किडीचा प्रादुर्भाव आपल्याला ऊस पीक लागवडीनंतर 1 महिन्यानंतर आपल्याला दिसून येतो. डॉक्टर लांडे, खोडअळीच्या नियंत्रणाकरता फवारणी किती वेळा करावी साधारणतः? खोडकिडीचा प्रादुर्भाव हा 4 महिन्यापर्यंत असतो. ते म्हणजे जानेवारीपासून तर एप्रिलपर्यंत. तर त्याची फवारणी जे सांगितली आहे, तर इतर फवारणीच्या संदर्भात जे आहे क्लोरेंट्रेनिलपॉल हे कीटकनाशक त्या ऊस पिकावरती त्या खोडकिडीला आपण देऊ शकतो. ते 15-15 दिवसांनी आपण क्लोरेंट्रेनिलपॉल 18.5% SC या कीटकनाशकाची फवारणी केली, जिथे प्रादुर्भाव आढळून येत असेल तर निश्चितच आपण त्याच्यावरती नियंत्रण करू शकतो. आणि इतर उपाय जे आधी मी सांगितले आहे खोडकिडी संदर्भात, जसे पाचट टाकणे ज्याच्यामुळे आणि बाळ बांधणी करणे, ज्याच्यामुळे त्या खोडकिडीचा प्रादुर्भाव आपण रोखू शकतो. किडीच्या वेळेत व्यवस्थापन न केल्यास त्याचे काय परिणाम डॉक्टर होतात? या दोन्ही किडी संदर्भात जर वेळेवरती नियंत्रण न केल्यास याचा दुष्परिणाम म्हणजे की जे खोडकीड आहे या 33% पर्यंत ऊस उत्पादनामध्ये घट होते आणि तसेच 12% साखर उतार्यात घट होते आणि 27% गुळ उतार्यात याची घट दिसून येते. त्याच्यामुळे वेळोवेळी जर आपण नियंत्रणाचे उपाय केले तर या उत्पादनामध्ये आपल्याला वाढ दिसून येईल. डॉक्टर लांडे, आपले मनपूर्वक आभार. आपण या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद.
पीक पाणीमध्ये शेतकरी बंधूंना इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.